नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण तर्क व अनुमान, विधाने व निष्कर्ष ह्याच्यावरचे 3 भाग आपण अपलोड केलेले आहेत। त्याच्यानंतर आपण आता भाग 4 बघत आहोत। लक्षात घ्या, पुढे ही उदाहरणं आपण कंटिन्यू करणार आहोत। ज्यांनी भाग 3 बघितले नाही, 3 पर्यंत बघितलेले नाही आहे, त्यांनी आधी भाग 3 बघा आणि नंतर काय सांगा भाग 4 असं आपण कंटिन्यू करू। ठीक आहे, चला पुढे जाऊ। पुढचं काय म्हणून सांगा, एक्झाम्पल बघणं आपण काय करू सांगा, सुरू करू। तर लक्ष द्या, या ठिकाणी आपण बघत असताना इथे जिथपर्यंत उदाहरणे आधी झालेली आहे त्याच्या पुढे उदाहरणे आपण कंटिन्यू करणं सुरू करू। ठीक आहे, चला लिहा एक्झाम्पल नंतरचं। लिहा विधान, लिहा विधान। त्याच्यामध्ये पहिलं विधान लिहा, काही शिक्षक कलाकार आहेत। काही शिक्षक कलाकार आहेत। काही शिक्षक कलाकार आहेत। दुसरं लिहा, कलाकारांना लहान मुले आवडतात। ही झाली 2 विधाने। आता याच्यानंतर आपण काय करू सांगा, निष्कर्ष पाहू। निष्कर्ष म्हणा किंवा त्याला आपण अनुमान म्हणू। अनुमान पहिलं पहा, अनुमान। लहान मुले आवडणारे सर्व कलाकार असतात। लहान मुले आवडणारे सर्व कलाकार असतात। हे एक अनुमान आपलं। आणि दुसरं पहा, काही शिक्षकांना लहान मुले आवडतात। काही शिक्षकांना लहान मुले आवडतात। ह्यातून तुम्हाला बरोबर सांगायचं आहे। ठीक आहे, पहा याला आपण कसं फॉलो करणार आहोत ते बघा। पहिल्यांदा तिथे पाहत असताना आपण असं लक्षात घेऊ, पहा काय म्हणते तुम्हाला। हे बघा, आपण आकृत्या काढू। पहिल्यांदा लक्षात घेऊ, काही शिक्षक कलाकार आहेत। ह्याला आपण काय म्हणू सांगा, शिक्षक। हा संपूर्ण गोल कोणाचा सांगा, शिक्षकाचा।
काही शिक्षक काय म्हणते सांगा, कलाकार आहे. बरोबर आहे, काही शिक्षक कलाकार आहे. मग आपण असं कन्सिडर करू, काही शिक्षक म्हणजे याच्यातला एवढा पार्ट लक्षात घ्या. काही शिक्षक कोण आहे म्हणून आपण सांगा कलाकार आहे. तर हे कोण सांगा, कलाकार. हे कलाकारांना लहान मुले आवडतात. म्हणजे जे कलाकार आहे ना त्यांना लहान मुले आवडतात. म्हणजे लहान मुले कोणाच्या अंतर्गत येईल मला सांगा, कलाकारांच्या आत येईल. म्हणजे कलाकारांना लहान मुले आवडतात. मग इथे आपण असं कन्सिडर करू ह्या ठिकाणी की कलाकारांना लहान मुले आवडतात. मग ह्या जो गोल आहे अशा प्रकारे आपण केला. हा कुणाचा राहील एकदा लक्ष द्या, लहान मुले. कोणती मुले सांगा, लहान मुले. अशी काय बनेल सांगा, आकृती बनेल असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. पहा, लहान मुले आवडणारे सर्व कलाकार असतात. कलाकार तो बाहेर आहे. मग हे पहिलं काय होईल सांगा, अनुमान चूक होईल. काही शिक्षकांना लहान मुले आवडतात. बरोबर आहे. हे दुसरं कसं राहील, बरोबर राहील. दुसरी आकृती बनवायची आवश्यकता नाही. दुसरं काय म्हणून सांगा, बरोबर. काही शिक्षकांना लहान मुले आवडतात याची पॉसिबिलिटी बनू शकते, हे लक्षात घ्या. दुसरं बरोबर, पहिलं चूक. ठीक आहे. एक्झाम्पल आपण पुढचं घेऊ. ते कसं राहील पहा, लक्षात घ्या. लिहा, चेक करून पाहणं. दुसरं पहा, कोणताही कागद दगड नाही. विधान पहा, कोणताही कागद दगड नाही. विधान 1. दुसरं पहा, सर्व झाडे फोटो आहेत. सर्व झाडे फोटो आहेत. सर्व झाडे फोटो आहेत. अनुमान बघा. हे झाली विधाने. अनुमान पहा, अनुमान. कोणताही फोटो कागद नाही. कोणताही फोटो कागद नाही. हे पहिलं अनुमान झालं. दुसरं पहा. दुसरं अनुमान या ठिकाणी, काही झाडे कागद आहेत. काही झाडे कागद आहेत. ठीक आहे. वर जी दिलेली आहे ती कोण सांगा, विधान. कसं राहील पाहायच्या म्हणजे आपण याला फॉलो करणं सुरू करू. ठीक आहे. चल, कोणताही कागद झाड नाही. ठीक आहे, लक्ष द्या. कोणताही कागद काय नाही म्हणते रे, झाड नाही. मग इकडे काय म्हणून सांगा, कागद. कोणताही कागद झाड नाही. हो, दगड नाही म्हणते, सॉरी. तर आता पहा आपण कसं कन्सिडर करू. कोणताही कागद दगड नाही म्हणजे आपण हे लक्षात घ्या, असा एकमेकांचा काही संबंध दाखवायचा नाही. ठीक आहे. आता पहा, इथे आपण असं लक्षात घेऊ की हा कोण आहे, या ठिकाणी कागद आहे. हा ठिकाणी काय सांगा, दगड. कोणताही कागद हा कोण नाही सांगा, दगड नाही. सर्व झाडे फोटो आहेत. सर्व झाडे काय म्हणून सांगा, फोटो आहेत. असं तुम्हाला दिलेलं आहे. सर्व झाडे काय म्हणून सांगा, फोटो आहेत.
एक सेकंड, कदाचित स्टेटमेंट दोन गणिताचे एकत्र झाले असतील. कोणताही कागद झाड नाही, कोणताही कागद दगड नाही असं नाही पाहिजे. एक लक्षात घ्या, थोडंसं करेक्शन करून घ्या. तेच म्हटलं होतं मी इथे, कोणताही कागद झाड नाही, झाड. कोणताही कागद काय नाही सांगा, झाड नाही. ओके, झाड नाही. हां, आणि सर्व झाडे काय म्हणते सांगा, फोटो आहेत. सर्व झाडे म्हणजे झाडे कुठे येईल सांगा, या ठिकाणी येईल. सर्व झाडे वर काय येईल सांगा, याच्या फोटो येईल. हां, तर हे अशा पद्धतीने हे कोण होईल मला सांगा, फोटो. याच्यावरूनच डायग्राम जर काढतो म्हटलं, अनुमाने पहा, कोणताही फोटो कागद नाही. पहिलं काय निघते सांगा, बरोबर निघते. काही झाडे कागद आहेत, तर हे कसं निघते सांगा, चूक निघते पहिलं. आता आकृती जर दुसरी घेतो म्हटलं, कोणताही कागद झाड नाही. मग हे पहा, आकृती दुसरी, हा कोण सांगा, कागद. इकडे कोण रे बाबा, झाड. ठीक आहे, हा कोण सांगा, झाड. सर्व झाडे फोटो आहेत, बरोबर आहे. पहा इथे सर्व झाडे कोण आहे म्हणते सांगा, फोटो आहेत, फोटो. आता पहा, कोणताही कागद झाड नाही, पण कागद काय राहू शकतो मला सांगा, हा फोटो राहू शकतो. याची आकृती बनवू शकते. पहा ना, कोणताही कागद झाड नाही दाखवला आपण, कागद कोण नाही, झाड नाही. सर्व झाडे कोण आहे, फोटो आहे. पहा, सर्व झाडे फोटो आहे, पण झाडे कोणाच्या आत्म्यात दाखवलं, फोटोच्या. याच्यावरून कोणती अनुमान निघते ते बघा. आता इथे आपण कसं टॅली करणार आहोत ते पहा. दुसऱ्या, कोणताही फोटो कागद नाही, हे काय होतंय सांगा, चूक. काही झाडे कागद आहेत, हे सुद्धा काय सांगा, चूक. चूक बरोबर, चूक बरोबर. उत्तर काय निघेल आपलं, दोन्ही काय म्हणून सांगा, चूक. दोन्ही जे अनुमाने दिलेली आहे, चूक. तुम्हाला सांगून आहे की चूक बरोबर, लक्षात घ्या, चूक द्यायचं, बरोबर चूक, चूक द्यायचं, चूक चूक, चूक द्यायचं, बरोबर बरोबर, बरोबर द्यायचं, असं. तर कोणतंही अनुमान बरोबर नाही. दोन्ही अनुमाने या ठिकाणी काय झालेली आहे सांगा, चुकलेली आहे, असं लक्षात घेऊ. विधान पहा पुढचं. पहा विधान 1, असे अनेक भारतीय आहेत जे प्रामाणिक आहेत. असे अनेक भारतीय आहेत जे प्रामाणिक आहेत, जे प्रामाणिक आहेत. असे अनेक भारतीय आहेत जे प्रामाणिक आहेत. दुसरं विधान पहा, मोहन भारतीय आहे. मोहन भारतीय आहे. तर अनुमान पहा, अनुमान पहिलं, मोहन प्रामाणिक आहे. मोहन प्रामाणिक आहे. आणि अनुमान दुसरं बघा, या ठिकाणी मोहन प्रामाणिक नाही. मोहन प्रामाणिक नाही. हा, आकृत्या बनवून पहा, कशी बनेल ते लक्ष द्या. असे अनेक भारतीय आहेत जे प्रामाणिक आहेत, बरोबर आहे. म्हणजे इथे पहा आपण काय करू शकतो ते लक्ष द्या. हा जो वर्तुळ आहे तो कशाचा झाला सांगा मला, भारतीय. या भारतीयापैकी अनेक भारतीय आहेत जे कशा आहे सांगा, प्रामाणिक आहे. बरोबर आहे ना, लक्षात घ्या. आता आपण जर समजा या ठिकाणी गोष्ट जर केली कोणाची,
पहा, इथे जर समजा आपण मोहनची जर गोष्ट करतो म्हटलं, बरोबर आहे का, मग ती आपल्याला निश्चित नाही सांगता येणार ना, हे लक्षात द्या. अशी जर समजा आकृती तुम्ही बनवत असाल, असं अनेक भारतीय आहे जे प्रामाणिक आहे, मग हे कोण झालं सांगा, प्रामाणिक झालं. आता मोहनला ठेवायचं कुठं, मोहन भारतीय आहे, कन्फर्म आहे, मग हा मोहन नावाचा बिंदू कुठे राहू शकतो, इथे राहू शकतो, इथे राहू शकतो, बरोबर आहे. तर आता कसं होते, जर समजा तुम्हाला सांगतो, इथं घेऊन जर एकदा चेक केले दोन्ही विधानं, म्हणजे भारतीयच्या कॉर्नरमध्ये घेऊन जर दोन विधानं चेक केले, तर काय होते, काय मोहन प्रामाणिक आहे हे विधान काय म्हणून सांगा, चूक होते. समजत आहे का, मोहन प्रामाणिक आहे हे विधान काय होते सांगा, चूक होते. मोहन प्रामाणिक नाही हे विधान बरोबर होते. पण आता जर समजा आपण असं केलं, म्हणजे काय केलं सर ते पहा, की इथे जे आहे हे लक्ष द्या, मोहनला जर इथं घेतलं, बरोबर आहे ना, आधीच्या आकृतीमध्ये हे कसं आलं होतं, बरोबर आलं होतं. आता मोहनला इथं घेतलं, मोहन प्रामाणिक आहे हे कसं होते, बरोबर होते. मोहन प्रामाणिक नाही हे कसं होते, चूक होते. म्हणजे इथे काय उत्तर निघणार आहे सांगा, चूक बरोबर चूक बरोबर चूक. म्हणजे आपलं उत्तर कसं निघणार आहे मला सांगा, दोन्ही काय म्हणून सांगा, चूक. दोन्ही चूक, दोन्ही विधाने बरोबर, म्हणजे काय सांगा, सांगता येत नाही किंवा चुकीची आहेत असं त्याचं काय सांगा आन्सर आहे. नेक्स्ट पहा, नंतरचं एक्झाम्पल पहा कसं राहील. पहा विधान, आनंद वाहून घेण्यासाठी असतो, आनंद वाहून घेण्यासाठी असतो, दुःखी लोकांना त्रास होतो, दुःखी लोकांना त्रास होतो. दुःखी हे विधान झाली दोन. आणि अनुमान बघा, आता अनुमान पहिलं बघा, अनुमान पहिलं, दुःखी लोक त्रासाचे वाटप करतात, दुःखी लोक त्रासाचे वाटप करतात, दोन. दुसरं अनुमान बघा, आनंदी लोकांना त्रास होत नाही, आनंदी लोकांना त्रास होत नाही. हा काय करणार आहे या आकृतीमध्ये सांगा. आनंद हा कशासाठी काय म्हणून सांगा, वाहून घेण्यासाठी असतो. आकृती जर समजा तुम्ही बनवतो म्हणलं तर काय आकृती बनली ते पहा, लक्षात घ्या. हा कोण म्हणून सांगा, आनंद, बरोबर आहे. आणि तो कशासाठी असतो म्हणून आपण सांगा, वाहून घेण्यासाठी असतो, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, आनंद वाहून घेणारे या
गोलमध्ये कोण येणार नाही सांगा? दुःखी लोक येणार नाही. दुःखी लोकांना त्रास म्हणजे हे पहा, हे कोण आहे सांगा? दुःखी असणारे, त्यांना काय सांगा? त्रास होतो, असे लोक हे इकडे आपण कन्सिडर करू. दुःखी लोक त्रासाचे वाटप करतात, काही कनेक्शन नाही, सांगता येतं नाही. ठीक आहे. आनंदी लोकांना त्रास होत नाही, ही सांगता येतं नाही. लक्षात घ्या. मग दोन्ही विधानं कशी निघेल सांगा? चूक. म्हणजे काही किंवा असाही एक काय सांगा ऑप्शन असतो, कसं माहिती आहे का? की माहिती अपूर्ण आहे, सुसंगती नाही, असंही ऑप्शन असतं. तर ते सुद्धा फॉलो करायचं. सांगता येतं नाही किंवा दोन्ही चुकीची आहे. पुढचं पहा. पहा विधान पहा. त्या दुकानात विकली जाणारी, त्या दुकानात विकली जाणारी सर्व घड्याळे उच्च प्रतीची आहेत. उच्च प्रतीची आहेत. काही HMT घड्याळे, काही HMT घड्याळे त्या दुकानात विकली जातात. त्या दुकानात विकली जातात. ही झाली विधाने. आता अनुमान बघा. अनुमान. काही HMT घड्याळे उच्च प्रतीची आहेत. काही HMT घड्याळे उच्च प्रतीची आहेत. उच्च प्रतीची आहेत. काही HMT घड्याळे उच्च प्रतीची आहेत. कोणतेही HMT घड्याळ उच्च दर्जाचे नाही. कोणतेही HMT घड्याळ उच्च प्रतीचे नाही. उच्च प्रतीचे नाही. ठीक आहे. आता फॉलो करा ह्यांना. त्या दुकानात विकली जाणारी सर्व घड्याळे. तर इथे पहा, शब्द सर्व कुठे वापरलेला आहे ते लक्षात घ्या. मग याला फॉलो करा. सर्व. सर्व म्हटल्यावर त्याच्यात कोण कोण आली सांगा? HMT आली, सर्वच आली. लक्षात घ्या. मग इथे जर समजा तुम्ही गोल करत असाल, बरोबर आहे, आणि त्याच्या अंतर्गत समजा आपण काय करू सांगा? दुसरा गोल जर आपण करत असू, लक्ष द्या, तर आपण असं लक्षात घेऊ की याच्यामध्ये हे लक्षात घ्या. इथे आपण असं लक्षात घेऊ, हे कोण होय सांगा? घड्याळे. याच्यात सर्वच आली म्हणजे काय म्हणू सांगा? हे कोण होय सांगा? सर्व. म्हणून याच्यामध्ये कोण कोण आहे मला सांगा? HMT सुद्धा आलेली आहे त्याच्यात. बरोबर आहे ना? सर्वमध्ये HMT, कारण त्या दुकानात काही कशी विकली जातात? HMT. सर्वमध्ये काही कशी आहे सांगा? HMT पण आहे. आणि सर्व घड्याळे कशी आहे मला सांगा? हा वरचा गोल कशाचा आहे? उच्च प्रतीची. त्याच्यात सर्व, त्याच्या आतमध्ये HMT सुद्धा. काही HMT घड्याळे उच्च प्रतीची आहे. हे कसं निघते सांगा? करेक्ट आहे. काही HMT. लक्ष द्या. पण इथे काय म्हणते? त्या दुकानात विकली जाणारी सर्व घड्याळे उच्च प्रतीची आहे. समजलं का मी काय म्हणतो? मग हे काय होते सांगा? इथे काही वापरत आहे, हे सांगता येते का? नाही.
दुसरं, कोणतेही HMT घड्याळ उच्च प्रतीचे नाही. हे तर टोटल काय होते सांगा, रॉंगच होते. म्हणून याच्यात काय होते हे लक्ष द्या. तुम्हाला सांगतो, दोन्ही काय होईल सांगा, चूक होईल. असं आपण कन्सिडर करू. दोन्ही काय म्हणजे सांगा, चूक होईल. काही नाही तर विधान काय म्हणते सांगा, सर्वच घड्याळे उच्च प्रतीची आहे. नेक्स्ट पानंतरचं विधान पहा. विधान हुशार व्यक्ती विचारवंत आहे. हुशार व्यक्ती विचारवंत आहेत. हुशार व्यक्ती विचारवंत आहेत. शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती असतात. शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती असतात. शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती असतात. त्याच्यानंतर पहा अनुमाने, म्हणजे कोणतं बरोबर कोणतं चूक या अनुमानातून ठरवायचं आहे तुम्हाला. शास्त्रज्ञ विचारवंत आहेत. शास्त्रज्ञ विचारवंत आहेत. दुसरं, कोणताही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही. कोणताही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही. शास्त्रज्ञ नाही. कोणताही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही. आता पहा, हुशार व्यक्ती काय म्हणते सांगा, विचारवंत आहे. हे पहा, विधान पहिलं, हुशार व्यक्ती कोण आहे सांगा, विचारवंत आहे. याच्यावरून आपण काय करू शकतो सांगा, हुशार आतमध्ये विचारवंत बाहेर, ही आपली पहिली आकृती बनेल. हे पहा तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. तर इथे आपण असं लक्षात घेऊ. त्याच्यामध्ये पहा, आता इथे कोण कोण होईल, तर अशा दोन आकृत्या आहे. आपण काय सांगा, सर्कल तयार केलेले आहे. ह्याच्यात कोण झालेला आहे पहा, आतमधला कोण राहील सांगा, हुशार राहील. एवढं तर कन्फर्म झालं. हुशार व्यक्ती कोण आहे सांगा, विचारवंत आहे. बाहेर कोण झालं सांगा, विचारवंत. हे क्लिअर झालं. शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती असतात. म्हणजे आता हुशारच्या सोबत कोण येईल सांगा, शास्त्रज्ञ येईल. अशी आकृती बनेल तुमची. आता चेक करा, शास्त्रज्ञ विचारवंत आहेत पहा. तर हे कसं सांगा, पहिलं बरोबर निघते. कोणताही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही. दुसरं काय सांगा, चूक निघते. तर हे पहिलं विधान कसं राहील सांगा, बरोबर राहील. हे लक्षात घ्या. आकृती करेक्ट सेट झाली की उत्तर आपल्याला मिळतं. पहिलं विधान बरोबर, दुसरं काय सांगा, चूक. दुसऱ्या आकृतीमध्ये काय होईल सांगा, विचारवंताच्या आतच हुशार येईल आणि शास्त्रज्ञ कोणासोबत राहील, हुशार सोबतच राहील. तिची पॉसिबिलिटी कमी होऊन जाते दुसऱ्या आकृतीची. म्हणून आपण असं म्हणू, पहिलं बरोबर, दुसरं काय सांगा, चूक. नेक्स्ट पानंतरचं सर्व पेन बंदुका आहेत. विधान सर्व पेन बंदुका आहेत. सर्व पेन बंदुका आहेत. काही पुस्तके पेन नाहीत. काही
पुस्तके, काही पुस्तके पेन नाहीत, काही पुस्तके पेन नाहीत. अनुमाने बघा, अनुमाने. पहिलं पहा, सर्व बंदुका पुस्तके आहेत. सर्व बंदुका पुस्तके आहेत. काही पुस्तके बंदुका नाहीत. काही पुस्तके बंदुका नाहीत. काही पुस्तके बंदुका नाहीत. चला चेक करून पहा. कसं होईल चेक करा. काय म्हणते, सर्व पेन बंदुका आहे. आता कसं होईल मला सांगा. ह्या ठिकाणी सर्व पेन, हे कोण सांगा, पेन. सर्व लाडू डब्यात आहेत, मग पेन आतमध्ये. सर्व पेन कोण आहे सांगा, बंदुका. बंदुकाच्या आत कोण सांगा, पेन. काही पुस्तके पेन नाहीत. पेन नाहीत. मग आपण पहिल्यांदा एक वेगळी डायग्राम तयार करू. काही पुस्तके काय सांगा, पेन नाहीत. हे पहा, काही पुस्तके कोण नाही सांगा, पेन नाही. ओके. सर्व बंदुका पुस्तके आहेत, हे काय सांगा, चूक. पाहून सांगा, चूक. काही पुस्तके बंदुका नाहीत. काही पुस्तके, पुस्तकाचा आणि बंदुकाचा इथे काय सांगा, काही पुस्तके. काही म्हणत आहे, इथे सर्वच नाही, म्हणजे हे सुद्धा कसं सांगा, चूक. पण आकृती जर दुसरी बनवतो म्हणलं तुम्ही, हे दुसरी, आता हे झाली पहिली क्लिअर, दुसरी इथंच क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. चला, ही जी डायग्राम आहे, हिला जर समजा तुम्ही इथं सेट केली तर आता कशी होईल मला सांगा. चला, सर्व बंदुका पुस्तके आहेत, हे पुन्हाही काय होईल मला सांगा, चूकच होईल. काही पुस्तके बंदुका आहेत, हे कसं होईल, बरोबर. पण चूक बरोबर चूक होते, म्हणून आपलं उत्तर काय होईल, दोन्ही विधाने कशी राहील सर, चूक राहील. पहिल्या आकृतीवरून दुसरी आकृती, दोन्ही विधाने काय सांगा, रॉंग होईल, असं आपण कन्सिडर करू. एक्झाम्पल पुढचं बघा. विधान पहा. विधान त्याच्यामध्ये पहा, बरीच पुस्तके संगणक आहेत. बरीच पुस्तके, बरीच पुस्तके संगणक आहेत. संगणक आहेत. दुसरं पहा, काही संगणक मोबाईल आहेत. काही संगणक मोबाईल आहेत. काही संगणक मोबाईल आहेत. अनुमाने बघा. अनुमाने पहा, त्याच्यात काही मोबाईल संगणक आहेत. काही मोबाईल संगणक आहेत. काही मोबाईल संगणक आहेत. दुसरं अनुमान बघा. काही पुस्तके मोबाईल आहेत. काही पुस्तके मोबाईल आहेत.
पहा अशी काय म्हणून सांगा तुम्हाला अनुमाने दिलेली आहे. ठीक आहे. मग आता पहा इथे कसं होईल. आकृती काढत असताना हे बघ चेक करू. बरीच पुस्तके संगणक आहे. मग इथे गोल तयार करू आपण. हा गोल कोणाचा सांगा, संगणकाचा. पहा हा गोल कोणाचा म्हणून आपण सांगा, बरीच पुस्तके संगणक आहे. मग आता पहा बरीच पुस्तके संगणक आहे. ठीक आहे. इथे आपण लिहून घेऊ पहिल्यांदा. हे काय म्हणून सांगा, पुस्तके. बरीच पुस्तके कोण रे, संगणक आहे. बरीच पुस्तक, काही संगणक मोबाईल आहेत. म्हणजे इथे पुन्हा एक गोल बनेल. समजत आहे का. कोणाचा बनेल मला सांगा. हा यांचा. काही संगणक काय सांगा, मोबाईल आहे. इथे आपण कसं करू शकतो सांगा. ह्या ठिकाणी काही संगणक काय म्हणून सांगा, मोबाईल आहे. ही झाली एक आकृती आपली. बरोबर आहे. मग मला सांगा पहिलं, काही मोबाईल संगणक आहेत. काही मोबाईल संगणक आहेत. बरोबर. मोबाईल संगणक आहेत. बरोबर. काही पुस्तके मोबाईल आहेत. तर हे कसं सांगा, चूक. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, ही जर डायग्राम जर मोठी केली तर याच्यातूनही येईल. मग काही मोबाईल संगणक आहेत चूक होईल. दुसरं काय सांगा, बरोबर राहील. लक्षात घ्या. तर इथे काय होईल, बरोबर चूक, चूक बरोबर. हे काय होईल सांगा, रॉंग होईल. आणि दुसरी गोष्ट, इथे आपण जेव्हा एक कॅल्क्युलेशन करू किंवा करून घेऊ दुसरी आकृती. हो. आता हे जर आकृती समजा आपण अशी बनवली, ओके, मोबाईलवाली. चला चेक करू. आपल्या आधीच्या आकृतीनुसार काय झालं होतं सांगा, दुसरं रॉंग आलं होतं. बरोबर आहे. आता पहा, काही मोबाईल संगणक आहेत. बरोबर. काही मोबाईल संगणक आहे. याच्या व्यतिरिक्त पुन्हा एक आकृती आपल्याला दाखवता येते. लक्षात घ्या. काही मोबाईल काय सांगा, संगणक आहे. तर हे कसं झालेलं आहे, काही मोबाईल संगणक आहे. हे कसं होईल सांगा, बरोबर होईल. मला लक्षात घ्या. काही पुस्तके मोबाईल आहेत. मला हे सुद्धा काय सांगा, बरोबर. हे बरोबर चूक, चूक बरोबर काय सांगा, रॉंग होईल. इकडे काय होईल सांगा, विधान पहिलं जे आहे त्याला काय सांगा, राईट असं कन्सिडर करू. हे लक्षात घ्या. नेक्स्ट पानानंतरचं काय होईल त्याच्यामध्ये, पुढचं पहा. बरेच कपडे दगड आहेत. पहा विधान आहे. बरेच कपडे दगड आहेत. बरेच कपडे दगड आहेत. सर्व दगड डायऱ्या आहेत. सर्व दगड डायऱ्या आहेत. डायऱ्या आहेत. सर्व दगड डायऱ्या आहेत. नेक्स्ट पहा, अनुमाने. अनुमाने मध्ये पहा, काही कपडे डायऱ्या आहेत. काही कपडे डायऱ्या आहेत. अनुमान दुसरं बघा, एकही दगड कापड नाही. एकही दगड कापड नाही. एकही दगड कापड नाही. ठीक आहे. अशी अनुमाने तुम्हाला दिलेली आहे.
याच्यामध्ये पहा डायग्राम बनवत असताना आपण कशी बनवणार आहोत. बरेच कपडे दगड आहेत, सर्व दगड डायऱ्या आहेत. अशा वेळेस पुन्हा एक गोष्ट सांगतो, ती फॉलो करायची. पहा कशी. तर हे सर्ववाला पहिल्यांदा टॅली करून घ्यायचं. सर्ववाला जे असते ना स्टेटमेंट, याला आकृतीमध्ये प्रथम क्लिअर करायचं, म्हणजे मग काही प्रॉब्लेम येत नाही. सर्व दगड. मग आता पहा, हे कोण होईल सांगा? दगड. डायऱ्या आहेत, ह्या कोण होईल सांगा? डायऱ्या. बरेच कपडे दगड आहेत, म्हणजे आता कापड 100% कशातून गेले पाहिजे? दगडातून गेलेच पाहिजे. मग इथे पहा, इथे आपण टॅली करत असताना बरेच कपडे कोण आहे सांगा? हे कपडे. ओके. असं काही कपडे डायऱ्या आहेत, तर पहिलं काय होईल सांगा? राईट होईल. एकही दगड कापड नाही, हे चूक होईल. झालं, पहिलं बरोबर. दुसरं काय सांगा? चूक. हे एवढं आकृतीच्या अनुषंगाने आपण बरोबर उत्तर द्यायचं आणि लिहायचं. कसं? हो, बरेच याचा अर्थ काय होईल? चला थोडंसं पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा, त्याच्यात लिहा नंतरचं. काही गाद्या सुटकेस आहे. विधाने पहा, विधाने. काही गाद्या सुटकेस आहेत. काही गाद्या सुटकेस आहेत. विधान दुसरं पहा. कोणतेही सुटकेस कपाट नाही. कोणतेही सुटकेस कपाट नाही. अनुमाने किंवा निष्कर्ष बघा. अनुमाने किंवा निष्कर्ष पहा. काही कपाट सुटकेस असतीलच. काही कपाट सुटकेस असतीलच. दुसरं पहा अनुमान. कोणतीही गादी सुटकेस नसणारच. कोणतीही गादी सुटकेस नसणारच. चला इथे कसं करू पहा. कॅल्क्युलेशन करणं आपण सुरू करू. ठीक आहे. काही गाद्या सुटकेस आहेत, ह्या समजून घ्या. गाद्या ह्या आपण काय म्हणून सांगणार? सुटकेस. मग आता पहा या ठिकाणी काही म्हटलं यांच्यापैकी काही. ठीक आहे. मग इथे काय म्हणू सांगा? काही गाद्या. काही गाद्या सुटकेस आहे. काही गाद्या सुटकेस आहे. कोणतीही सुटकेस कपाट नाही. इथे लक्ष द्या प्रत्येकानं कसं राहील. आता हे काय सांगा? कपाट. ठीक आहे. म्हणजे इथे आपण अशी रेष दाखवू. कोणतीही सुटकेस. कोण नाही सांगा? कपाट नाही. हे कोण होईल रे? कपाट होईल. कोणतीही सुटकेस कपाट नाही. पण आता हे पहिल्यावरून काढून घेऊ, मग पुन्हा दुसरी आकृती बनवू आपण. चला. काही गाद्या सुटकेस असतीलच. काही गाद्या सुटकेस असतीलच. गाद्या सुटकेस एकत्र दाखवता ना आपण. हा, काही कपाट सुटकेस असतीलच. तर हे नाही सांगता येत, म्हणजे काय सांगा? रॉंग. कोणतीही गादी सुटकेस नसणारच. तर हे इथून काय दाखवते सांगा? बरोबर दाखवते. पण हे झाली पहिली आकृती. चला आकृती दुसरी फॉलो करू आपण. दुसरी फॉलो केल्यावर काय होतं ते बघा. ठीक आहे. हे कोण आहे सांगा? कपाट. आता इथे काय होऊन राहिलं? हे असं करू आपण.
अरे समजत आहे ना ह्या पद्धतीने. कारण काय होत आहे मला सांगा, अशी आकृती दाखवली तर काय होत आहे हे पाहणं. पाचा, काही गाद्या सुटकेस आहेत, काही गाद्या सुटकेस आहेत. कोणतीही सुटकेस काय सांगा, कपाट नाही पण काय राहू शकते, गादी राहू शकते. म्हणून इथे कॅल्क्युलेशन काय होईल ते बघा. काही गाद्या सुटकेस असतीलच, काही गाद्या सुटकेस असतीलच. हां सॉरी, इथे काय म्हणताय, हां इथे काही कपाट सुटकेस असतीलच, हे चूकच आहे, नाहीच सांगता येत आपल्याला ह्याही ठिकाणी. कोणतीही गादी सुटकेस नसणारच, कोणतीही गादी काय सांगा सुटकेस नसणारच, हे सुद्धा काय सांगा चूकच होता. म्हणजे इथे कसं होईल रे, दोन्ही काय होईल सांगा चूकच. आकृती पहिली काढा, दुसरी काढा, चूक होईल. ठीक आहे. चला बाकीचा जो कंटेंट आहे तो आपण काय सांगा उद्याला बघू.